अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। अरे उधर से बोल, अरे टोपी वाले मामा, अरे साइकिल वाले मामा, तो मैं भी बोलूं, तो तुम भी बोलो, अरे बोल मेरी बहना, तो दलित भी बोला, तो मिलकर बोले, तो मिल जेल में डालो, हम लेके रहेंगे, हम लेते रहेंगे, हम नहीं झुकेंगे, हम नहीं रुकेंगे। आजाद देश में, आजाद देश में मतदारसंघापासून जेव्हापासून भाजप सरकार या देशात आलेलं आहे कधी नव्हे एवढा शासकीय संस्थांचा वापर विरोधी पक्षाला मदत करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे। ईडी, CBI, काही प्रमाणात ज्युडिशियरी सगळ्याचाच वापर हा काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी केला जातो। आपल्याला माहिती आहे की नॅशनल हेराल्ड हे जे प्रकरण आहे ते 2014-2015ला सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका तक्रारीवर ईडीची चौकशी सुरू झाली। कुठली कंप्लेंट नव्हती, कुठला FIR नाही, आजही नाही। आणि त्या केवळ कंप्लेंटवर खूप मोठी चौकशी 2015 साली झाली होती आणि त्यावेळेला याच्यात काही तथ्य नाही म्हणून बंदही झाली होती, ईडीनेच केली होती, तेव्हा भाजपचंच सरकार होतं। आज अचानक परत राहुल गांधींना याच केसमध्ये परत केस ओपन करू गेले 36 तास 48 तास राहुल गांधींना बोलवलं जात आहे, दिवस बसवलं जात आहे आणि एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो। म्हणजे हे अतिशय अन्यायकारक असं काम या देशामध्ये भाजप सरकारने चालू केलेलं आहे। याचा निषेध म्हणून आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आज काँग्रेस प्रदेशच्या आदेशानुसार आम्ही इथं जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करत आहोत। कसंही करून या भाजपला आम्ही झुकणार नाही, आमचे नेते राहुल गांधी झुकणार नाही, एवढी ग्वाही या निमित्ताने आम्ही जनतेला देतो आणि भाजपलाही ठणकावून सांगतो की तुम्ही कितीही अत्याचार करा, काँग्रेसचा कार्यकर्ता आणि काँग्रेसचे नेते हे कधीही झुकणार नाही, कारण त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही। हे तुम्हीच एकदा 2015 सांगितलं तर काही चूक झालेली नाही, केवळ पर्सनल अजेंडा। एके ठिकाणी राहुल गांधींना पप्पू म्हणून हिडवायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना घाबरून त्यांना ईडी टाकायचं, याचा अर्थ मोदी राहुल गांधीला घाबरत आहे। चिंतन शिबिरामध्ये ज्या पद्धतीने भारत जोडो हा अभियान काँग्रेसने सुरू केलं होतं, 1942ला स्वातंत्र्य संग्रामातला काँग्रेसमध्ये भारत छोडो म्हणून इंग्रजांना सांगितलं आणि आता भारत जोडो म्हणून सांगतायत। ह्याची भीती खरं म्हणजे मोदी आणि शहाला बसलेली आहे आणि म्हणून ते असं काम या आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना, त्यांची आई आजारी आहे त्यांनाही भेटू दिलं जात नाही आहे आणि अशा असताना एक प्रकारचा पर्सनल अजेंडा मोदी आणि शहा राबवत आहेत। म्हणून त्यांनी कितीही काही केलं तरी काँग्रेस नेते दबणार नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता दबणार नाही, उलट जेवढ्या जास्ती तुम्ही बॉल खाली आपताल तेवढ्या उंचीने वर आणखीन जाईल, एवढी नक्कीच या निमित्ताने ग्वाही मी देतो। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। हमें खवातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एजुकेशन मुंबई से मंजूर शुदा कोर्सेज, डिप्लोमा इन मेडिकल लैब टेक्नीशियन, डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन प्रोफेशनल ब्यूटिशियन। दाखिलों में जल्दी कीजिए। ग्लोबल पैरामेडिकल इंस्टीट्यूट, उबैद रेसिडेंसी, मालटेकरी रोड, नांदेड़। अपने घर को खूबसूरत बनाने के लिए अब नांदेड़ में सागवान इंजीस और नागपुरी सीमेंट के खूबसूरत डिजाइन और कलरफुल मजबूत चौखटें अभी खरीदे। गजानन हार्डवेयर, मालेगांव रोड, गीते पेट्रोल पंप के करीब, नांदेड़।
अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।